नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। सध्या मी कोल्हापूर जिल्ह्यातील कसबाबावडा गावाजवळील राजाराम बंधाऱ्याजवळ उभा आहे। माझ्या पाठीमागील बाजूस हा राजाराम बंधारा आहे आणि ही पंचगंगा नदी आहे। पंचगंगा नदीमध्ये वाळू एवढी जास्त झालेली आहे की जवळजवळ 10 ते 15 फूट वाळू या तलावाजवळ साचलेली आहे आणि अशीच परिस्थिती या पंचगंगा नदीमध्ये झालेली आहे। पंचगंगेच्या मागे किंवा इकडे पंचगंगेच्या पुढे कुठेही गेलं तरी वाळूमुळं पात्र ही उतळ झालेली आहेत आणि पात्र उतळ झाल्यामुळं यामध्ये पाणी जास्त बसत नाही आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महापूर येतो। जर या पंचगंगा नदीतील वाळू काढली, साधारणपणे 3 मीटर वाळू काढली तर पात्र हे खोल होणार आहे आणि खोल पात्रामध्ये पाणी जास्त बसणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूरचा महापूर टळणार आहे। त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की ही काय अशी वाळू या पंचगंगा पात्रामध्ये साठलेली आहे ही 3 मीटरने काढून घ्यावी आणि पंचगंगेचं पात्र खोल करावं, एवढी माझी शासनाला विनंती आहे। आपण बघताय की किती मोठ्या प्रमाणामध्ये वाळू या नदीपात्रात साठलेली आहे। हे वाळूचे ढिगारे एवढे मोठे आहेत की बंधारासुद्धा या वाळूखाली गेलेला आहे। बंधारा बराच खाली अजून आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वाळू या पंचगंगा नदीपात्रात साठलेली आहे आणि यामुळं पंचगंगेमध्ये पाणी जास्त बसत नाही आणि पंचगंगा नदी ही उथळ झालेली आहे। 3 मीटरने ही वाळू काढली तर नक्कीच या पंचगंगेमध्ये जास्त प्रमाणात पाणी बसणार आहे आणि कोल्हापूरचा महापूर टळणार आहे। जर कोल्हापूरचा महापूर टाळायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीतील वाळू ही 3 मीटरनं काढून घेणं योग्य होणार आहे। माझी सरकारला विनंती आहे की 3 मीटरने पंचगंगेतील वाळू काढून घ्यावी तरच कोल्हापूरचा महापूर टळणार आहे। एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद।